सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। काल बघा एका ताईंच्या घरी मी गेले होते आणि ताईंना खूप इच्छा आहे, त्यांची कुलस्वामिनी कोल्हापूर महालक्ष्मी आहे, पण त्यांच्या मिस्टरांना सेवा केलेली आवडत नाही किंवा देव घरामध्ये नसू नये किंवा त्यांची पूजाविधी त्यांना आवडत नाही आहे। तर अशा वेळी बघा तुम्ही मूर्ती फोटो काहीच पूजा तुम्हाला करणं होत नाही। फोटो तर प्रत्येकाकडे कोल्हापूर महालक्ष्मीचा आहे आणि हा सुद्धा फोटो माझ्याकडे सुद्धा तुम्हाला मिळतो, तुम्ही आमच्याकडून पण घेऊ शकता। तुम्ही देवीची उपासना करू शकता। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण 108 वेळा तुम्ही करू शकताय। म्हणजे उपासना करण्यासाठी तुम्हाला कशाचीच गरज नाहीये, त्यामुळे तुम्ही उपासना तर चालू करा। तुम्ही जेवढी उपासना कराल तेवढी तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी नक्की नांदेल आणि तुमच्या सुद्धा ज्यांना वाटतं की देवाची सेवा नाही केली पाहिजे त्यांचं सुद्धा मन परिवर्तन होण्यासाठी मदत होते। कारण सृष्टी जी आहे ती भगवंताने देवाने निर्माण केली आहे। ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्टी भगवंताने आपल्याला भरभरून दिली आहे आणि त्या सेवेसाठी काय एक गजरा एक गुलाबाचं फूल आपल्याला मिळू शकतं, ते वाहून आईची उपासना करा। कारण उपासनेमध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती आणि ताकद आहे। माझी आई बघा छोट्याशा सेवेने प्रसन्न होते का तर होते, कारण माझ्या आईला बघा तुमची उपासना तुमचं नामस्मरण किंवा तुम्ही केलेली सेवा ही माझ्या आईला खूप प्रिय आहे। त्यामुळे कोल्हापूर महालक्ष्मी आई तू सगळ्यांना प्रसन्न हो, सर्वांवरती तुझी कृपा राहू दे आणि सर्व ताईंकडून तुझी सेवा अशीच घडवून घे। आता काही काही ताईंच्या घरी बघा लक्ष्मीची मूर्ती नाही, आता बघा माझ्याकडे ही लक्ष्मीची मूळ स्वरूप मूर्ती आहे, ह्याचा मी आज अभिषेक करून सर्व ताईंची नैवेद्याची बाऊलची पूजा करणार आहे। तर श्रीयंत्रावरती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हा मंत्राचं पठण किंवा ओम श्रीम विष्णूंचा मंत्र म्हणत हे श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्ची जी सेवा सुद्धा प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये आपले सुख शांती आरोग्य ह्यासाठी तुम्ही सेवा करू शकता। ओम श्री महालक्ष्मीचे विघ्ने विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया हा सुद्धा मंत्र म्हणून तुम्ही महालक्ष्मीची सेवा करू शकताय। म्हणजे जो मंत्र ज्याला ज्याला सोपा असेल तो मंत्र म्हणून तुम्ही आईची माझ्या सेवा पूर्ण करू शकताय। माझी आई सर्वांवरती कृपा करते आणि माझ्या आईच्या कृपा अशा जसं बघा महालक्ष्मी कोल्हापूरची आहे आणि माझ्या आईसोबत जशी मी कनेक्ट आहे किंवा मी माझ्या आईशी जोडली गेली आहे, कनेक्टेड राहण्यासाठी काय करावं लागतं रोज बघा। आता बघा उठल्या उठल्या मी काय केलं, आंघोळ केली, स्वतःला हळदी कुंकू लावलं, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, श्री स्वामी समर्थ माऊली माझे दत्त गुरु, माझे जे गुरु आहेत त्यांचं मी नाव स्मरण करते। त्याचबरोबर बघा श्री गणेशाय नमः, त्याच्यानंतर महालक्ष्मी आईला गजरा एक गुलाबाचं फूल वाहते, 2 बघा तुपाचे दिवे वाहते। हा पिंपळाचा दिवा आहे, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा ठेवला आहे मी, हा सो तुम्हाला आपल्याकडं फक्त 3 क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे, पहिलं बुकिंग करेल त्यांना मिळेल। तुपाचे दिवे लावते, त्यासोबत बघा श्रीयंत्रावरती रोज सकाळी 11 वेळा कुंकुमार्चन करते। शुक्रवार तर ती मी करतेच, पण रोज सकाळी 11 वेळा सुद्धा मी कुंकुमार्चन करते। ते कुंकू जे आहे ते महालक्ष्मी आईच्या माझ्या साधनेतून सिद्ध झालेलं आहे। बऱ्याच ताईंना मी कुंचन सेवा देते, काल शॉपला खूप ताई आल्या, खूप गर्दी होती, सर्वांना बघा महालक्ष्मीच्या साधनेतून सिद्ध केलेल्या कुंकवासोबत कुंचन सेवा मी पूजा करून देते। कुंचन सेवा म्हणजे महालक्ष्मीची खूप प्रभावी सेवा आहे, त्याच्यात तांदूळ टाकून तुम्हाला ती सेवा करायची आहे आणि सर्वांच्या बजेटमध्ये ही सेवा उपलब्ध केलेली आहे। तर आईची तुम्ही ओटी सुद्धा भरू शकताय। आता कुंचन सेवा शुक्रवारी करतात, तर काल बघा ज्यांच्या घरी गेले त्या ताईंच्या मिस्टरांचा देवावरती विश्वास नाहीये, तर त्या ताईंनी लक्ष्मीला ते जात नाहीये, त्यांची कुलस्वामिनी आहे, तिची ओटी भरली नाही आजपर्यंत आणि त्यांच्या घरी सुद्धा भरपूरसे प्रॉब्लेम्स आहेत। तर बघा ताईंनी काल माझी ओटी भरली, ताईंना खूप आनंद झाला। ताई म्हणल्या की ताई कोल्हापूरला झालं नाही पण तुम्ही हळदी कुंकू निमित्त माझ्या घरी आला आणि तुमची ओटी भरली म्हणजे मी कोल्हापूर महालक्ष्मीची आईची ओटी भरली। कसं असतं प्रत्येक महिलांमध्ये ती शक्ती असते बरं का। कारण बघा तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुक्रवारच्या दिवशी एखादी आली तर तुम्ही तिची ओटी भरा, खणा नारळाने, ब्लाऊज पीसनी किंवा काहीच नसेल तर एक गजरा आणि गुलाबाचं फुल तर त्या तुम्ही जी आपल्या घरी जी स्त्री येते तिच्या केसामध्ये तुम्ही माळा। आणि मी बऱ्याच ताईंना सांगितलंय मला साडी वगैरे काही नको, खूप काही दिलंय, गिफ्ट नको, भेट नको, तुम्हाला जर मला भेटायला तर काय आणायचं असेल तर एक गजरा आणा आणि माझ्या महालक्ष्मी आईला भेटलं तर कमळाचं फुल आणा, एवढंच प्रिय आहे बरं का, बाकी काही नको। तुमचं प्रेम तुमची साथ अशीच राहू दे आणि तुम्हाला शीतलताईंचं मार्गदर्शन असंच आयुष्यभर घडो। त्यामुळे बघा महालक्ष्मी आईचा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला वेळेची गरज आहे आणि वेळ देवाला दिला तर देव आपल्याला वेळ देतो। तर अगदी साधी सोपी उपासना आहे। आंघोळ केली की 108 वेळा कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही मंत्र म्हणा किंवा 2 अगरबत्ती, आता बघा मी धूप लावला, ही ॲपल धूपदाणी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, ह्याच्यात मी गुलाबाचा धूप लावलाय, तो लावून सुद्धा तुम्ही महालक्ष्मी आईची उपासना करू शकता। आई प्रसन्न हो, सर्वांकडून
कृपा करून घे आणि सर्व ताईंना तुझ्या कृपेचा आशीर्वाद दे. भरपूर ताईंच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, दुःख आहे. तर आईला बघा नैवेद्यासाठी बाऊलची आज पूजा करणार आहे मी विधिवत अभिषेक करून. तर आईला आज आपण नैवेद्य दाखवूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आईला बघा नैवेद्य आपण दाखवूया छानसा पेड्याचा. माझी आई बघा थोड्याशा नैवेद्याने प्रसन्न होते. तुम्ही काही दाखवा, म्हणजे तुमच्या घरी असेल गुळाची खीर किंवा गव्हाची खीर किंवा तांदळाची खीर, दूध मकाने, दही भात, दूध भात. ओम श्री आई नैवेद्य ग्रहण कर आणि सर्व ताईंवरती तुझी कृपा अशीच राहू दे. तुझ्या कृपेचा आशीर्वाद सर्व ताईंना मिळू दे आणि सर्व ताईंचे तू कल्याण कर. सर्व ताईंना भरभरून सुख दे, शांती दे, चांगलं आरोग्य दे आणि चांगला ताईंकडून तुझी सेवा अशीच निरंतर घडो. कोल्हापूर महालक्ष्मी आईचा उदो उदो, कोल्हापूर अंबाबाईचा उदो उदो. आई सर्वांवरती कृपा कर, आशीर्वाद दे. आजची सेवा कशी वाटली? सर्व ताईंनी महालक्ष्मी आईचा उदो उदो नक्की करा, कारण महालक्ष्मी आईची सेवा जेवढी कराल तेवढी आई तुम्हाला जपेल आणि तेवढी माझी तुमच्यावरती कृपा करेल. कारण आई प्रसन्न होणे एका रात्रीत होत नाही. तिची सेवा करा, आई प्रसन्न होते, आई कृपा करते आणि आई तुमच्यासोबत कायम राहते. जेव्हा जेव्हा तुम्हाला संकट येईल, जसं आपले स्वामी गुरु आहेत तशी आपली आई आहे. त्यामुळे आईचं सुद्धा कृपाशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याच ताई विचारताई ह्या फोटोचं महत्त्व काय? कारण माझ्या आईच्या हातातनं बघा धनाचा वर्षाव होतोय. हे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो आहे कमळात बसलेला. हा सुद्धा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल. आणि छान सेवा करा. आईला रोज असा नैवेद्य काही ना काही तर दाखवा. आज आईला नैवेद्य बघा पेढ्याचा दाखवला आहे आम्ही. आणि हे पेढे जे आहेत ते माझ्या आईच्या पवित्र स्थानातून आलेले आहेत बरं का. एक काल ताई आल्या होत्या, पेढे घेऊन आल्या त्या कोल्हापूरवरून आणि तिने बघा कुंचन सेवेचा अनुभव पण सांगितला आहे. कुंचन सेवेने ताईंची चांगली इच्छा पूर्ण झाल्या, त्यांचा व्यवसाय चांगला चालायला लागला आहे आणि ताईंचा बिझनेससुद्धा खूप ग्रो करतोय. तर आईची सेवा केली वाया जात नाही. आई कृपा करते आणि आईची कृपा एवढी मोठी होते की आपल्याला घेण्यासाठी आपले हात कमी पडतात. एवढी मोठी माझी आई कृपा करते आणि माझ्या आईची जो सेवा करतोय निरंतर त्याला माझ्या आयुष्यात कधीच कशाची कमी भासू देत नाही. कारण महालक्ष्मीची उपासना ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यात बघा भरपूर आर्थिक अडचणी, भरपूर त्रास किंवा भरपूर दुःख असतात आणि माझी आई प्रत्येकाचं दुःख दूर करते. जसं महालक्ष्मीचं आपण व्रत करतो प्रत्येक गुरुवारी, तशी माझ्या आईची शुक्रवारी एक फुलाने तुम्ही पूजा करा. मी तर रोज करते, पण एकच फूल माझ्या आईला प्रिय आहे. तुमच्याकडून नाही गजरा भेटला, तुमच्याकडून नाही फुलं भेटली किंवा शीतलताईसारखं सादर संगीत नाही झालं. बऱ्याच एका ताईने तरी कमेंट केली, ताई तुमच्या डामाक पैसा आहे, सगळं काय आहे, तुम्ही दिवसाला 2-3 हजाराची 5 हजाराची फुलं वाहू शकता, आमची परिस्थिती नाही आहे. काहीच हरकत नाही ताई. तुमच्या आजूबाजूला एखादं जास्वंदाचं फुल तर असेल, ते सुद्धा माझ्या आईला तुम्ही वाहू शकताय. कारण माझी आई भक्तीची भूकेली आहे. कारण कसं आहे, आज तिने सगळं काही मला दिलं आहे आणि मला आवडतं त्यांची सेवा करायला, त्यांना सजवायला. त्यामुळे रोज माझ्या आईचा गजरा असतो, कारण तिने माझ्या केसात स्वतः गजरा माळला आहे. त्यामुळे मी सुद्धा माझ्या आईसाठी रोज गजरा, रोज गुलाबाची फुलं हे सगळं आणते. कारण आई मला देते, मी काहीच करत नाही आणि हे माझं नाही आहे, जे दिलं ते तिचं आहे. तर आपल्याला बघा हे 2 समया मिळतात ज्या की जर्मन सिल्वरच्या आहेत. आता ह्याची विधिवत पूजा करूया आपण आईच्या सेवेसाठी. आज आईचा अभिषेक पण करायचा आहे. बऱ्याच ताई विचारतात की ताई अभिषेक फक्त शुक्रवारीच करायचा का? तर अभिषेक मी माझ्या आईचा रोज करते, कारण रोज मी आंघोळ करते, नवीन साडी घालते, गजरा घालते. मग आईची सेवा का शुक्रवारी करायची? आईची सेवासुद्धा मी जसा वेळ भेटेल तसं रोज करते बरं का. कधी कधी राहून जाते, पण संध्याकाळी आलं की आईला दिवा अगरबत्ती, आईशी संवाद साधणं हे चालूच असतं. कधी कधी बाहेर गेल्यामुळं कधी कधी होत नाही. त्यामुळे बघा जसा वेळ आहे तुम्हाला त्याप्रमाणे सेवा करा. तुम्ही कधी बाहेर गेला, काय समय आहेत आपल्याकडल्या. आता 2 फुलं वाहते, त्यासोबत बघा थोड्याशा अक्षदा, दीपक ज्योती नमस्तुते. दिव्याला अक्षदा व्हायच्या का असतात? कारण अक्षदा ह्या लक्ष्मी मातेला फार प्रिय असतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी. आता बघा हळद टाकली ह्याच्यामध्ये, मी केसर टाकले. पहिली हळदीच्या पाण्याने आईचा अभिषेक करा, नंतर कुंकू, त्याच्यानंतर साधं पाणी किंवा तुम्ही कच्चं दूधसुद्धा घेऊ शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 सगळ्या ताईंचे बाऊल आहेत बरं का, ज्यांनी बुकिंग केले, पूजाविधी करून मिळणार. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 अगदी बघा, तुम्हाला जमल तसा तुम्ही अभिषेक करा. आईचा छान अभिषेक झालाय. ओम श्री महालक्ष्मी. कोल्हापूर अंबाबाईचा उदो उदो, महालक्ष्मी आईचा उदो उदो. आई, तुझ्या अभिषेकाची सेवा इतकी छान झाली आहे, आशीर्वाद दे आई. सेवा कशी वाटली? माझ्या आईचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतो, तसंच तुमच्याही पाठीशी आईचा आशीर्वाद राहील. आई कृपा करेल. आईची बघा छान सेवा झाली. तुम्हीसुद्धा कोल्हापूर महालक्ष्मीची अशी मनोभावे सेवा करा. आईला अत्तर फार प्रिय आहे बरं का, गुलाबाचं. आईला गुलाबाचं अत्तर पण लावा आणि आईला मनोभावे प्रार्थना करा. आईला मंगळसूत्र घाला. आता लक्ष्मीचं मंगळसूत्र थोडंसं मी गाठवायला टाकले, कारण लक्ष्मीचं छोटंसं मंगळसूत्र आईसाठी आहे, कारण आईला मंगळसूत्रसुद्धा तुम्ही घालू शकता असेल तुमच्याकडे तर. हे बघा, असं गुलाबाचं अत्तर लावा आईला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तिला छानसा एक छोटा गजरा पण तुम्ही लावा. श्री महालक्ष्मीची विष्णू पत्नी. आई, तुझी सेवा पूर्ण झाली. नैवेद्य ग्रहण कर आणि सर्वांवरती कृपा कर. सर्वांना तुझ्या कृपेचा कृपा आशीर्वाद मिळू दे. कोल्हापूर महालक्ष्मी आईचा उदो उदो. तर बघा, माझ्या आईने फुल अगदी डोक्यावरती टाकले आणि दुसरं फुल पेड्यात. म्हणजे आईची बघा सेवा जोपर्यंत पूर्ण झाली नाही तोपर्यंत आईने नैवेद्य ग्रहण केला नाही. तर बघा, सेवेला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक सेवा मनोभावी केली तर तुम्ही सुद्धा जसं शीतलताई देवाजवळ पोचली तशी तुम्ही सुद्धा भगवंतापर्यंत पोचू शकता. आईजवळ बघा दोन्ही अशी निरांजन तुम्ही लावून ठेवा. आता मी सेवेसाठी घेतले होते. बरोबर बघा, आईच्या डोक्यावरती फुल आले. किती भारी. असे कृपा, असे आशीर्वाद आणि अशी प्रचिती आईची बघण्यासाठी तेवढी सेवा आपलीसुद्धा मनोभावी लागते. कारण एका रात्रीमध्ये बघा, बरेच जण म्हणतात कुंचन सेवा आम्ही घेतली ताई आणि 1 महिना झाला की लगेच लोकांना अनुभव हवे असतात. असं नाही होत. कारण कसं आहे, आपला कर्मभोग किती मोठा आहे त्याच्यावर डिपेंड करतं. काही काहींना 6 महिन्यात अनुभव येतो, काही काहींना 2 वर्षात येतो, काही काहींना 1 महिन्यात अनुभव येतो. जशी तुमची भक्ती, श्रद्धा, सेवा खूप महत्त्वाची. त्या आईच्या सेवेसाठी मी घंटी ठेवली बरं का, छोटीशी, जी आपल्याकडे आहे 99 रुपयाची. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये. आईच्या सेवेसाठी बघा सुंदर हे गुलाबाचं अत्तर आपल्याकडे मिळतं. हे आईला नक्की लावा, कारण आईला फार प्रिय आहे. तर सर्व ताईंचे बघा ऑर्डरचे बाऊल आहे. जसं की नारळ पाण्यात आईने आशीर्वाद दिला तर बघा, प्रत्येक वेळेस आई कृपा करते आणि शीतलताईने तुम्हाला दिलंय म्हणल्यावर त्याच्यात पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता ही 100% तुम्हाला मिळते. तर अशा प्रकारे बघा, असे सुंदरसे बटन गुलाबसुद्धा तुम्ही आईच्या सेवेमध्ये नक्की ठेवा. कारण बटन गुलाब मला फार आवडतात बरं का. काही काही ताई म्हणतात की ताई आमच्या भागामध्ये मिळत नाही, पण माझ्या इथं जेव्हा मिळतात तेव्हा मी ही बटन गुलाब घेऊन ठेवते बरं का. कारण खूप हे कमी मिळतात आणि बटन गुलाब मला स्वतःला खूप आवडतात हे बटन गुलाब. आणि आईच्या सेवेसाठी नेहमी गुलाबाची लाल फुलं, विष्णूच्या सेवेसाठी नेहमी पिवळी फुलं तुम्ही ठेवा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. आई, तुझं दर्शन सर्वांना दे.
तर आईची सेवा आज सर्व ताईंच्या इच्छा होती खूप की ताई आईची सेवा दाखवा, तुम्ही आईच्या सेवेत काय काय करता, आईला नैवेद्य काय दाखवता. कारण कसं असतं माहिती आहे का, कलियुगामध्ये वाईट गोष्टी करण्यापेक्षा भगवंताशी जोडलेलं कधी चांगलं. भगवंत कधी हरू देत नाही, आपल्याला एकटं पडू देत नाही आणि भगवंताची कृपा आपल्यावरती कायम राहते. असा माझ्या आईचा कृपाशीर्वाद. आई, कृपाशीर्वाद सर्व ताईंना दे. सर्व ताई तुला ह्या बाऊलमध्ये नैवेद्य दाखवणार आहेत आणि त्यांचा नैवेद्य तू ग्रहण कर आई आणि सर्वांवरती कृपा कर. तर बघा, आईचा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा आईचा माझ्या मंत्र नक्की म्हणत जा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ते. माझ्या आईने गजरा पण दिला, माझ्या आईने फूल पण दिलं. बघा असं असतं, म्हणजे तुमची भक्ती खूप प्रामाणिक हवी बरं का. आणि कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, कारण लोकांना आवडत नाही. आता कालच ताई बघा, वाईट वाटलं की त्यांना खूप इच्छा आहे सेवा करायची, पण त्यांच्या घरी सेवा होत नाही आहे, कारण त्यांच्या घरी सेवा केलेली चालत नाही आहे. चोळाप्पा महाराजांचे 4थे वंशज त्यांनी बघा ही मला सुंदरशी आशीर्वाद रूपात स्वामींची मूर्ती दिली आहे बरं का. त्यांचीसुद्धा पूजा होते, कारण कसं आहे मी स्वामी वेडी. बरेच लोक म्हणतात स्वामींच्या मूर्त्या घरामध्ये किती असाव्या किती नसाव्या, पण मला आवड आहे, मला आवडतात स्वामींच्या मूर्त्या. प्रत्येक रूपात माझ्या घरामध्ये आहेत. आणि हे सर्व ताईंचे बघा बाऊल आहेत बरं का नैवेद्याचे. तर बघा, काल नारळ पाण्याचा परवा ताईंनी व्हिडिओ बघितला, बऱ्याच ताईंनी सेवा चालू केली. आणि हो, तुम्ही जेव्हा सेवा करता ना, कुंचन सेवा किंवा तुम्ही महालक्ष्मीची सेवा, तेव्हा शीतलताईला एक फोटो नक्की पाठवा. कारण कसं आहे, प्रत्येकाच्या सेवेचा एक आनंद वेगळा असतो की बऱ्याच ताई सेवा करतायत आणि आई सर्वांवरती कृपा करते. आई ज्या ज्या ताई तुझी सेवा करणार आहेत, तुला नैवेद्य दाखवणार आहेत, त्या सर्व ताईंना तुझा कृपा आशीर्वाद मिळू दे आणि तुझ्या कृपेचा प्रसाद त्यांनासुद्धा दे आई. कोल्हापूर महालक्ष्मी आईचा उदो बुदो, कोल्हापूर अंबाबाईचा उदो उदो. मनापासून सेवा करा. भगवंत भक्तीचा भुकेला असतो, भगवंताला तुमची भक्ती प्रिय असते. आणि तुम्हाला जर सांगितलं आहे की तुम्ही नैवेद्य काही दाखवा. आता बघा हे बाऊल आहे, ह्याच्यामध्ये गुळ शेंगदाणे दाखवू शकताय, गुळ फुटाणे, खडी साखर, दही भात थोडी साखर, दूध भात थोडी साखर किंवा मखाने, तांदळाची खीर, त्यासोबत शेवयाची खीर, शिरा. एखाद्या शुक्रवारी तुम्ही नैवेद्य करू शकता. मी म्हणत नाही रोज करा, मी तर रोज माझ्या आईसाठी काही ना काही नैवेद्य वेळात वेळ काढून करते. कारण एवढी मोठी कृपा व्हायला तेवढी सेवा किंवा तेवढं तुमचंही देवावरती प्रेम भक्ती असणं खूप महत्त्वाचं असते. आणि माझी आई माझ्याकडून तेवढी मोठी सेवा करून घेते, हे माझं खूप मोठं परमभाग्य आहे. तर आईला बघा, दुधाचा पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. कच्चं दूध असताना त्याचा थोडासा नैवेद्य दाखवा आईला, कारण तो नैवेद्य आईला खूप प्रिय आहे बरं का. त्याच्यावरती केसर आणि थोडंसं त्याच्यामध्ये बघा कच्चं दूध आणि साखर केसर असं तुम्ही नैवेद्य आईला दाखवू शकता. हे बघा, सर्व मंगल मांगल्ये, ह्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं तुम्हाला आणि तो नैवेद्य आईला दाखवायचा आहे. एका ताईने बघा काल बालुशाही आणली होती स्वामींसाठी माझ्या महालक्ष्मी आईसाठी. तर बघा आईला बघा इच्छा असेल ना सेवा करायची तर इतका नैवेद्य असतो. आणि ज्या ज्या ताई आमच्या शॉपवर घेऊन येतात त्यातला सगळा नैवेद्य मी घरी आणते थोडाफार. म्हणजे प्रत्येकाला वाटते, आमचा स्टाफ घरी मिठाई घेऊन जातो, येणाऱ्याला देतो. कधी कधी बघा आमच्या इथे गेटवर वॉचमन असतात, त्यांना आम्ही बॉक्स देतो. कधी कधी चाफेकर चौकामध्ये भरपूर लोक बसलेले असतात, छोटी छोटी मुलं असतात, फुगे विकतात, त्यांना आम्ही मिठाईचे बॉक्स देतो. आणि थोडाफार प्रसाद घरी आणते आणि आईला दुसऱ्या दिवशी मी नैवेद्य दाखवते. तो वेगळा प्रसाद असतो बरं का, कारण भरपूर ताई श्रद्धेने घेऊन येतात. तिथे तर दाखवला जातो, पण घरीसुद्धा मी घेऊन येते आणि आईला दाखवते बरं का. जर तुम्ही माझ्या आईच्या दर्शनाला येताय तर खूप काही नका आणू ताईंनो, कारण प्रसाद खूप येतो. आईला प्रिय काय आहे, आईला प्रिय बघा माझ्या नारळाचं पाणी आहे. कारण माझे नारळ पाणी रोज एक तरी वाटी नारळ पाणी मी माझ्या नैवेद्य दाखवते. त्याचबरोबर माझ्या आईला गजरा, गुलाबाचं आणि कमळाचं फूल ह्या 2-3च गोष्टी खूप प्रिय आहेत. त्यामुळे खूप काही तुम्ही आणू नका. एक गजरा आणि एखादं गुलाबाचं फूल जर आणलं तरी आई प्रसन्न होते, कारण आईला माझ्या गजरा खूप आवडतो. जसं की बघा, जेव्हापासून कोल्हापूर महालक्ष्मी आईनी माझ्या केसात स्वतः गजरा माळला स्वप्नात, तेव्हापासून माझ्या केसामध्ये आजपर्यंत गजरा असतो. गजऱ्यामागचं हे एक वेगळी माझी प्रचिती. माझ्या आईने स्वतः मला गजरा घातला आहे, स्वतः आईने साडी नेसवली आहे. त्यामुळे बघा साडीवरचं प्रेम आणि साडीचं वेड लागले. कारण पहिलं मला साडी एवढी नव्हती आवडत, पण जसं आईनी सजवलं आहे मला तसं प्रकारे बघा मला प्रत्येक गोष्टीची आवड निर्माण झाली. आणि सगळी सेवा माझी आई माझ्याकडून करून घेते आणि तुमच्याकडूनही करून घेऊ. कारण कसं असतं माहिती आहे का, देवाची साथ
भगवंताची साथ लाभणं ह्यासाठी सुद्धा खूप मोठं भाग्य असावं लागतं आपलं. त्यामुळे तिची खूप साथ लाभली मला. तुम्हाला माहिती आहे ना, एक व्हिडिओ केला होता की मला तुझ्या घरी यायचं आहे म्हणून मूळ स्वरूप महालक्ष्मी आई माझ्या घरी मी विराजमान केली. कोल्हापूरची आहे मूळ स्वरूप महालक्ष्मी आईची बघा ही पितळेमध्ये मूर्ती मी माझ्या घरात विराजमान केली. आणि म्हणतात की बऱ्याच ताई म्हणतात की ताई देवाचं केलं की त्रास होतो, देव मागं लागतो, देवाचं असं तसं. पण नाही, मी माझ्या आईची सेवा कित्येक वर्ष करते. 7वीला असल्यापासून बघा माझ्या आईला मी पाणी घालते, माझ्या आईची सेवा करते. आजपर्यंत माझं काहीच वाईट नाही झालं. जे झालं ते चांगलंच झालं. त्यामुळे तुम्ही असा विचार नका करू. कारण बघा लक्ष्मीच्या मंदिरात आईचं बघा दगडात मध्ये देव असतो, तशा प्रकारे शाळेत एक मंदिर होतं. त्याला पाणी घालायची, हळदीकुंकू लावायची, फुलं व्हायची. म्हणजे अगदी लहानपणापासून तिच्या सेवेची, तिच्या नामाची गोडी आहे मला. तर आजपर्यंत माझं जे झालं आहे ते तिच्या कृपेने चांगलंच झालेलं. आज एवढं चांगलं झालं आहे की माझ्या मार्गदर्शनाने निमित्त मी असेल, पण माझी आई आज कितीतरी 80,000 प्लस घरामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा पोचली. म्हणजे किती मोठी माझ्या आईची माझ्यावरची कृपा आहे. आणि जेव्हा बऱ्याच काही सेवा करतात तेव्हा सुरुवातीला म्हणतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. आणि शेवटी महालक्ष्मी आईचा मंत्र आणि नंतर शीतलताईंमुळे ही सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. कमेंट पण बघा, अनुभव बघा आपल्या इन्स्टा पेजला स्वामी मूर्ती आर्ट. म्हणजे आईच्या नंतर माझं नाव घेतलं जातं. एवढे तर आपण महान नाही आहे, पण आपल्यामध्ये सुद्धा देवीची शक्ती असते. आदी माया आदी शक्ती प्रत्येक स्त्रीच्या मध्ये असते. फक्त तिला जागृत करण्याची गरज असते. आणि तुम्ही तिला जागृत फक्त सेवेत बघा, धूप इथं लावलंय तुम्ही बघू शकता, इकडे एक धूप आहे, इकडे काय, बरोबर आईकडेच कसा धूर जातोय. म्हणजे आई बोलणं ऐकते. जेव्हा आपण अगरबत्ती धूप लावतो डायरेक्ट मूर्तीकडं फोटोकडं जातो, तेव्हा स्वतः परमेश्वर भगवंत आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकत असतो. आता गजरा असेल, ओटी असेल, साडी असेल, मूर्ती असेल, सगळ्या गोष्टी भगवंतानीच निर्माण केल्या निसर्गामधून. आणि त्याच्याच गोष्टी आपण त्यालाच अर्पण करतोय. पण त्याच्यामध्ये आपला भाव आहे, आपली श्रद्धा आहे, आपली पॉझिटिव्हिटी आणि आपलं देवावरती असणारं अथांग प्रेम, ह्याला काहीच आपलं म्हणजे त्याला सीमाच नाही आहे. त्यामुळे बघा नितांत प्रेम देवावरती असण्यासाठी सुद्धा देवाची इच्छा आपल्यावरती असावी लागते, कृपा असावी लागते. तशी बघा आईची आज छान सेवा झाली आणि आई सेवा करून घेते सर्वांकडून आणि आई सर्वांवरती कृपा करते. आता आईला बघा नारळ पाण्याचा पण नैवेद्य दाखवूया. ही सेवा आज एवढा आईला नैवेद्य आला ह्याच्या पाठीमागे सगळ्या ताईंची श्रेय आहेत, सर्व ताईंची भक्ती आहे आणि सर्व ताईंची कृपा. तर बघा बालुशाही आली, पेढे आले कोल्हापुरातून आईला. आणि आईचा रोजचा माझा नैवेद्य रोज एक ज्या ताई स्वामीमूर्ती आर्टमध्ये नारळ घेऊन येतात त्या नारळाचं पाणी रोज आईला मी वाहते. म्हणजे आईला अभिषेक पण कधी नारळ पाणी, म्हणजे नारळ म्हणजे बघा अगदी पवित्र आहे. त्याला बघा कोणतंही इटाळ शुभाशुभ वगैरे काही होत नाही. अगदी तसा नैवेद्य दाखवा नारळ पाणी किंवा केसर आणि कच्चं दूध, असं बघा इथं मी ठेवलेलं आहे. कारण बघा भरपूर ताई म्हणतात की ताई आमच्या घरी पाळणूक होत नाही आणि आमच्या घरी खूप प्रॉब्लेम्स असतात. तर असं काही नाही, तुम्हाला जो शक्य आहे तो अगदी खडी साखर दाखवली तरी आई प्रसन्न होते. तर बघा हा नारळ पण एका ताईनीच आणलेला आहे स्वामींना आमच्या. आणि सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. आपण एक नारळ पाणी आईला पण ठेवूया. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. आई महालक्ष्मी घे नारळ पाणी, घे नैवेद्य ग्रहण कर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 अशा प्रकारे आपल्या आईची सेवा पूर्ण झाली आणि सर्वांवरती आईची कृपा अशीच राहू दे हीच महालक्ष्मी आईच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हीसुद्धा मनोभावे सेवा करा. जेव्हा तुमची सेवा मनोभावे होईल, आईपर्यंत पोचेल, तेव्हा स्वतःच तुम्हाला ह्या सेवेचं महालक्ष्मी आईचं वेड लागतं. म्हणजे कुठंही गेलं किंवा एखादा शुक्रवार आला तर बघा जसं आपण एखादा सण असल्यावरती तयारी करतो तशी शुक्रवारच्या दिवशी बऱ्याच ताई बघा स्वच्छ दार पुसता, दारामध्ये छान रांगोळी काढता,
त्याचबरोबर बघा छान दिवे लावतात, एक फूल दारामध्ये पाण्यात ठेवतात जसं मी सांगितलं आहे. घरामध्ये घर स्वच्छ करतात, महालक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून छान सेवा बऱ्याच ताई करतात. तसंच तुम्हीसुद्धा छान छान सेवा करा आणि छान सेवेचे छान छान कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांनासुद्धा मिळू दे आणि छान छान सेवा करून तुमचे अनुभव आम्हालासुद्धा नक्की कळवा. कोल्हापूर महालक्ष्मी आईचा उदो उदो, कोल्हापूर अंबाबाईचा उदो उदो. तर सर्व ताईंना विधिवत बाऊलची पूजा करून अगदी तुम्हाला हे बाऊल मिळणार आहेत. त्यासोबत ज्या ज्या ताई स्वामींचा अभिषेक, आता बघा काल ताई आलत्या आणि काल ताई म्हटले की ताई स्वामींचा अभिषेक मला करायचा आहे, कारण स्वामींचा अभिषेक सर्वात महत्त्वाची सेवा आहे, तीसुद्धा प्रत्येकाने विधिवत करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 लक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. नारळ पाणी घे. शेवीचं कसं वाटलं? देखो देवायचा उदो उदो, देवायचा उदो उदो, देवायचा उदो उदो, कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. ठेवू नका. दिव्याई दे फूल, महालक्ष्मी दे फूल. तुला हे नारळ पाणी आवडलं नाही काय? मी नाही पडलं. महालक्ष्मी आईचा उदो उदो, महालक्ष्मी आईचा उदो उदो, महालक्ष्मी आईचा उदो उदो, महालक्ष्मी आईचा उदो उदो, महालक्ष्मी आईचा उदो उदो. आई तांदळाची खीर. शुक्रवारी प्रत्येक ताईंनी तांदळाच्या खिरीचा पण नैवेद्य महालक्ष्मी आईला दाखवा, कारण तिला तांदळाची खीरसुद्धा फार प्रिय आहे. आणि तांदळाची खीर कशी बनवायची असं सुद्धा खाली का ताईंनी कमेंट केली. खूप काय अवघड नाही. तांदूळ भिजत घालायचे 1-2 तास, ते मिक्सरला छान वाटून घ्यायचे. खोबऱ्याचा ओला नारळ फोडायचा, त्यातलं पाणी त्यासोबत त्यातलं खोबऱ्याचा दूध काढायचं, ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं. साखर, विलायची, काजू, बदाम, बेदाणे, मनुके जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सगळं टाका. तूप टाका आणि छान आईला खीर करून एखाद्या शुक्रवारी, महिन्यात तर तुम्ही एखाद्या शुक्रवारी नैवेद्य दाखवू शकता. एक बेसनचा लाडू आई तुझ्यासाठी शशिकला ताईंनी मुंबईवरून बनवून दिला आहे. कधी कधी असं होतं बरं का, आई लवकर नैवेद्य ग्रहण करत नाही. कधी कधी असं होतं. आई नैवेद्य ग्रहण कर. काही चुकलं असेल तर आई माफ कर, कारण ताईंनी खूप प्रेमाने नारळ, तुझ्यासाठी गजरा, तुझ्यासाठी फूल, तुझ्यासाठी हळदी कुंकू आणि ओटी घेऊन ताई आल्या होत्या. एवढ्या दुरून आल्या होत्या. आई नैवेद्य ग्रहण कर. आईची कमळाची माळ घालायला विसरली. हे घे आई तुझी कमळाची सुंदरशी माळ. आता तर दे फुल आई. तो सगळा साजशृंगार झाला आहे, तुझे अलंकार सगळे घातलेत. विसरली, माफ कर. कमळाची फुल माझ्या आईला खूप प्रिय आहे बरं का, ही सुद्धा आपल्याकडे मिळते. ती विसरली आईला घालायला.
दे फुल आई. मंगळसूत्र पण आई घालते. गाठवायला टाकले कारण ते खूप मोठं होतं आहे. माझ्या आईला बघा महालक्ष्मी वाट्याचं मंगळसूत्र मला बनवलं होतं, ते मी माझ्या आईला घालते आणि ते थोडंसं खूप मोठं होतं आहे. वाट्या त्याच्या मोठ्या आहेत आणि थोडंसं नाही का त्याला छोटं गाठवून घ्यायचं आहे. आई ते पण उद्या मंगळवार आहे, मी घेऊन येते. गाठवायला दिले सोनाराकडं, त्यात थोडेसे मणी घालायचे आहेत, ते पण घेऊन येते आई. कारण आईचे माझे अलंकार आहेत. माझ्या आईचा साज शृंगार होतो. मंगळसूत्र, कमळाची माळ, हातामध्ये बघा ह्या अशा बांगड्या आहेत, हिरव्या, पिवळ्या, लाल. त्याचबरोबर माझ्या आईला प्रिय असणारं कमळसुद्धा आणायचा प्रयत्न करते, पण कमळ सध्या मिळत नाही आहे. ज्यांच्याकडे कमळ मिळतं ना त्यांनी नक्की कमळ घेऊन या, कारण कमळ हे महालक्ष्मीला प्रिय आहे. महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो कशी लीला असते बघा. अगदी परवा मी नारळ पाणी आईला काल दाखवलं तर आईने पटकन घेतलं आणि आज एवढा वेळ ताईंचं नारळ पाणी ग्रहण करायला. आई पण भक्ताची कसं असतं माहिती आहे का, आपणही सेवेमध्ये कुठेतरी कमी जास्त होत असतं आपल्याकडून. तर हा नारळ पाण्याचा प्रसाद आहे. बऱ्याच ताई म्हणतात की ताई आता कसं कुरिअर करणार तुम्हाला हे बाऊल, तुमच्यापर्यंत कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी पोचणार. त्यामुळे बघा प्रत्येकाला ताईंना विधिवत छान पूजा करून देते. तुम्ही सुद्धा असा छान नैवेद्य आईला दाखवा. कारण बघा आईच्या नैवेद्याची वाटी वेगळी असावी, कारण आपण जेवण करतो त्याच्यामध्येच आपण काही काहीदा देवाला नैवेद्य दाखवतो. असं करू नका. देवाचं नैवेद्याचं भांडं हे पूर्णपणे वेगळं ठेवा तुम्ही. माझ्या आईची कृपा खूप मोठी आहे, कारण आईबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. तर आईचा एक थोडक्यात अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे. आमच्या आई सांगतील, म्हणजे आमच्या पप्पांची अंगठी हरवली होती आणि अंगठी हरवल्यानंतर आईला असंच पूजा करताना शॉपवरती आईचा फोन आला की म्हणे पप्पांची अंगठी रानात पाणी पाजताना कुठं हरवली. तर म्हणली स्वामींना सांग. म्हणलं सापडेल, नको काळजी करू, कष्टाचं असेल तर मिळेल आणि नसेल कष्टाचं तर मिळत नाही. पण तिने खूप पैसे साठवून पप्पांना अंगठी केली ती आणि बरोबर बघा किती दिवसांनी 15 दिवसांनी परत पप्पा पाणी पाजायला गेले आणि तिथं अंगठी सापडली. आणि आई बोलली होती पूजा करताना, आई अंगठी सापडू दे, तुझी ओटी भरेन मी. तर असं असतं. अनुभव खूप वेगळे वेगळे आईचे आहेत बरं का. आई लक्ष्मी माता शीतलताई लहानपणापासून आमच्या 32 शिराळा इंगळूमध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे. तिथे ती जाऊन पूजा करणार, जयची फुले हिची फुले वाहणार, प्रत्येकाला येणाराला जाणाराला चहा देणार, तोंड भरून भरभरून बोलणार. मीच म्हणायची बाई शीतल भांडी घासून घासून वैताग येतोय की चहा किती वेळा करतेस, कुणाचा कशाला करतेस, असू दे माणसं थकून आलेली असतात, अशी ती बोलायची मला. मी तिला रागवायची, सगळ्यांना चहा करतीस, असं करतीस, तसं करतीस. पण तिची लक्ष्मीची पूजा 7वीत असतापासून करते. महादेवाला पण जात होती सोमवारची. पण किती बी ऊन असू दे, ताण असू दे, ती जाणारच. अगं शीतल ऊन झाले जाऊ नको, तरी ती जाणार महादेवाला लहानपणापासून. अशी तिची लक्ष्मीनं भरभरून असं मन किती सांगावं किती बोलावं असं वाटतंय. लहानपणापासून माझ्या मुलगीनं इतका हाल काढलं, पण देवानं तिची साथ सोडली नाही. आई लक्ष्मी अशीच प्रसन्न हो माझ्या मुलगीला, सहज यश लाभून दे. मी अंगठी अशी माझ्या नवऱ्याला कधी चांगली घ्यावावी अशी वाटत नव्हतं. काय करावं असं 4 माणसात बसणार, पण कधी त्यासनी अंगठीचा असा दागिन्याचा किंवा कशाचा असा हे नव्हतं. पण मी ते नव्हते, दागिना असा हे आवडतच नव्हता. पण अशी एकदा 26 जानेवारीला, आज 26 जानेवारी आल्या त्या दिवशी त्यांनी लवकर आंघोळीला गेल्यानंतर, त्यांनी आंघोळीला हिरीत गेल्यानंतर अशी चीन पडली, चीनसुद्धा सापडली आणि अंगठीसुद्धा मी आता माझ्या मालकाला अंगठी केली. पण मला वाटायचं की माझ्या अॅनिव्हर्सरी आहे ही, ह्या अॅनिव्हर्सरीला मी केली अंगठी, माझी आई घाऊन दे. मी 20 रुपये बसणं, आईची लाल नोट आली की मी साठवून ठेवणार. 2000च्या नोटी मोडीत आल्यानंतर तो सरकार म्हणणार ना काळा पैसा बाहेर काढा. मला अशी भीती वाटली, हा हे काळा पैसा असा चोरून आणल्यागत वाटला नाही.
पण मी साठवला आता 1000ची नोट 2000ची नोट अशी त्या नोटीची मी अंगठी केलेली आई मला सापडून दे म्हणून मी आईला नवस बोलले. आईची मी खणणारानं ओटी भरते. आईनं माझी इच्छा पूर्ण केली. आई मला स्वप्नात येऊन म्हणणार तुझी अंगठी कुणाच्या हाताला लागलेली नाही, तुझी अंगठी तुला सापडेल, तू शोध, तू मनाचा प्रयत्न कर आणि तू शोधून काढणार. मी शोधासाठी गावी गेले तरी माझ्या मालकाने मला शोधून दिली नाही. जाऊ दे मी तुला दुसरी करून देते पण अंगठीचा विषय कुठं करायचा नाही. आपली असली तर गावली आणि त्यांनाच गावली. 15 दिवसाने गावली. तिथून कितीतरी माणसं कितीतरी लोक जात होते तरी ती अंगठी गावली. शेतातच माझ्या गावली. माझ्या शेतातच माझं सोनं गावलं. ताईला बोलले की तुझ्यातील एक साडी दे मला, मी तुझी खणणारानं ओटी भरते. लोकांना चा पाजायची बोलवायची. अजून ती लोक नाव काढतात शीतलताई कधी येणार आहे, शीतलताई कधी भेटा येणार आहे. आणि त्या कामोरेची सुद्धा सारखी नाव काढत्या, मालवका नाव काढत्या. शीतल कधी येणार, शीतल कधी येणार. शीतल सारखी मुलगीच नाही कलियुगात. सगळी जण म्हणतात ओंकार कोमल वेगळीच पण शीतल लय भारी. सगळी जण नाव काढतात. आई बोलताना बघा आईने सगळं गजरा सगळी फुलं शेवटी नैवेद्याच्या बाउलमध्ये बुडवलीत. म्हणजे आई माझी खूप प्रसन्न आहे. गावामध्ये कसं तेव्हा माणुसकी होती. तेव्हा भरपूर जण शेतातलं पाटी घेऊन यायच्या. आजी वगैरे माझ्या आजीच्या वयाच्या. असं वाटायचं की अरे त्यांच्या डोक्यावर लई मोठी पाटी, त्यात काही ना काही म्हणजे पहिलं नाही का खोडवी शेणी त्यासोबत भाजीपाला काही ना काहीतरी पाटीत असायचं. काही काही जर वैरणीचं बिंड घेऊन यायचे. मग असं वाटायचं की अरे थकलेत. मग त्यांना बोलवायचं. आमचं घर रस्त्यालाच आहे मराठी शाळेच्या समोर. त्यांना पाणी द्यायचं, त्यांना चहा ठेवायचा. मग आई वरडायच्या अगं किती चहा ठेवती, भांडी किती पडतेत. तेव्हा परिस्थिती पण नव्हती. साखर पावडर काय फुकट येतो का. आणि मला वाटतं जाऊ दे आई, लोक दमलेत थकलेत, काय होतं एका चहाच्या कपानं. म्हणजे लहानपणापासून माणसांची आवड आणि माणसाची गोडी लई. आणि महालक्ष्मी आई माझ्याकडून चांगलं सत्कर्म करून घेत गेली. बघा लाडूसुद्धा असा माझ्या आहे. त्यामुळे बघा अशी माझ्या आईची कृपा. आईवरती बोलल तेवढं कमी आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा, सेवा करा आणि त्या सेवेचं फळ तुम्हा सर्वांना नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. कोल्हापूर महालक्ष्मी आईचा. चला आता आईसाहेब मी शॉपला जायला निघते. बऱ्याच ताई दादा वाट बघतात. तुझी सेवा सर्वांना द्यायची असते. आज 26 जानेवारी आहे आणि सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. काल पण बघा एक ताई आलत्या, त्यांच्या मुलालाही काहीतरी अपघात झाला. त्याच्या डोक्यामध्ये दगड पडला आणि तो लहान मुलांसारखं वागतोय. तर काल दादा म्हणले की शीतलताईला समजवा की एकाच ठिकाणी श्रद्धा ठेव, 10 ठिकाणी जाऊ नको. आणि काल बघा असं दादा म्हणताच महालक्ष्मी आईने सुद्धा त्यांना फुलाचा आशीर्वाद दिला. ताई कमेंट करतील. म्हणजे कसं असतं एकाच ठिकाणी श्रद्धा भक्ती ठेवा, 10 ठिकाणी ठेवून काही फायदा नाही आहे. जसं मी महालक्ष्मीचं करते, स्वामींचं करते. तुमच्या घरात जर तुम्ही देवाला प्रसन्न कराल, देवाची सेवा मनोभावे कराल तर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही आहे. देव स्वतः साक्षात तुमच्याजवळ तुमची सेवा स्वीकारायला येतो. ह्याची प्रचिती अनुभव खूप जणांना आहे. त्यामुळं ज्याची सेवा करताय ना कुंचन सेवा महालक्ष्मी, तिच्यावरच विश्वास ठेवा. तुम्हाला महालक्ष्मी आई भरभरून देईल की तुम्हाला हात घ्यायला कमी पडतील. असं माझ्या आईचा महिमा आघात आहे. श्री स्वामी समर्थ.